तर राज्यात साखरेपाठोपाठ आता गुळाच्या दरातही मोठी वाढ झालेली आहे। गेल्या 20 दिवसांमध्ये गुळाच्या दरामध्ये किलो मागे तब्बल 25 रुपयांची वाढ झाली। आता गुळाचे दर 75 रुपये किलोवर पोहोचले असून ऐन सणासुदीच्या काळामध्ये गुळाचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार आहे। साखरेपाठोपाठ आता गुळही महागणार आहे। 20 दिवसांमध्ये मोठी वाढ गुळामध्ये होते आणि यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागण्याची शक्यता आहे। तर 1 ते 5 ऑगस्ट दरम्यान गुळाचे दर 49 ते 50 रुपये एवढे होते। तेच दर 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान 60 ते 62 रुपयांवर पोहोचले। 19 ते 20 ऑगस्ट दरम्यान गुळाचे 72 ते 75 रुपये एवढे दर झाले। तर अवघ्या 20 दिवसांमध्ये गुळाच्या दरात 25 रुपयांची वाढ झालेली आहे। गुळाचे दर प्रति किलो 75 रुपयांवर पोहोचले। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। तुकाराम मुंढे यांची आता खाद्यतेलाकडे लक्ष, नोटीस जारी, सुट्टे तेल, पुनर्वापराचं तेल, गंजलेले डबे यांना सक्त बंदी। अन्न आणि औषध प्रशासनाने नियमांचं उल्लंघन करणाऱ्या उत्पादक, विक्रेते आणि व्यवस्थापकांवर कडक कारवाईचा इशारा दिलाय। ग्राहकांच्या आरोग्याला होणारा धोका टाळावा यासाठी परवाने नसलेल्या किंवा अनधिकृत भेसळ करणाऱ्यांवर तुरुंगवास आणि दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे। नागपूर विदर्भामध्ये सर्वात उष्ण पारा पोहोचलाय 33.2 अंशावर। 24 तासामध्ये 3.8 अंशांची वाढ। पावसाचा पत्ता नाही। मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे वातावरणात पुन्हा एकदा उकाडा मोठ्या प्रमाणावर वाढलाय। ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून तुरळक ठिकाणी सरी वगळता पाऊस पूर्णपणे गायब झालाय। सोलापूर जिल्ह्यामध्ये महापुरामुळे शेतजमीन खरडून गेल्यानंतर देखील मदतीसाठी शासनाकडे प्रस्ताव का दिला नाही? आमदार समिती सदस्यांच्या प्रश्नावर अधिकारी निरुत्तर। जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची घेणार साक्ष। महापुरामुळे हजारो शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान होऊन देखील स्थानिक प्रशासनाकडून मदतीचा प्रस्ताव पाठवला गेला नसल्याचं समोर आलंय। यासह इतर विविध विकास कामांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत समितीने संबंधित अधिकाऱ्यांना थेट जाब विचारलाय। हिंगोली जिल्ह्यात पीक कर्जमुक्तीच्या दुसऱ्या यादीला केव्हा मुहूर्त लागणार? जिल्ह्यात निम्म्या शेतकऱ्यांना लाभ, दुसऱ्या यादीची प्रतीक्षा अद्याप देखील कायम। राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र ठरलेल्या अनेक लाभार्थ्यांच्या पहिल्या यादीत समावेश झालेला नाही। तसेच हजारो शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित असल्याने प्रशासनाकडून ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचं काम सुरू आहे। जळगाव जिल्ह्यात केळी पीक विम्याचा कालावधी संपला तरी पात्र आणि अपात्रतेची यादी गुलदस्त्यातच। ठप्प असलेल्या 44,000 शेतकऱ्यांची नावे देखील लपवली। हवामानावर आधारित पीक विम्याची मुदत संपल्यानंतरही विमा कंपनी आणि कृषी विभागाने महसूल मंडळाची यादी जाहीर केलेली नाही। तसेच निकषात बसत नसल्याच्या कारणावरून वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांची माहिती न मिळाल्यामुळे उत्पादकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। महाराष्ट्रात 4 आठवडे पाऊस घटणार, उकाडा वाढणार, पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता। पुढील महिन्याभरात राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। महासागरातील अंतर्गत बदलांमुळे एल निनोचा प्रभाव वाढून तापमान अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारचा ग्राहकांना दिलेला साखर साठ्यावर निर्बंध, आयातीही करीमुक्त। सणासुदीच्या काळात दर नियंत्रणासाठी निर्णय। 15 दिवसांवर साठेबाजीस बंदी। 10 लाख मेट्रिक टन करमुक्त कच्ची साखर 31 ऑक्टोबरपर्यंत आयातीस परवानगी। आगामी सणाच्या दिवसात साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने साठेबाजीवर कडक निर्बंध घातलेत। तसेच देशांतर्गत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ठराविक प्रमाणात कच्ची साखर करमुक्त आयात करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। तणनाशकांचा रिझल्ट गायब, शेतकऱ्यांच्या खिशाला फटका। राऊंडअपसह अनेक कंपन्यांच्या तणनाशकांवर प्रश्नचिन्ह। प्रस्तावित डोस देऊन देखील तण असेना। 5 वर्षांमध्ये वाढलेल्या दरामुळे आर्थिक दुहेरी कोंडी। पिकांवरील तण नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची किमती वाढून देखील त्यांचा अपेक्षित परिणाम दिसून येत नाही आणि यामुळे शेतकऱ्यांना दुप्पट खर्च करावा लागत असून कृषी विभागाने औषधांच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची मागणी होत आहे। ग्रामसेवकांवर आता GPS ट्रॅकरची नजर, बायोमेट्रिक बंधनकारक। ग्रामविकास विभागाचे सीईओंना पत्र। कर्मचाऱ्यांची कार्यालयामधील उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आलेत आणि या प्रणालीमुळे कामकाजामध्ये अधिक पारदर्शकता येऊन गैरहजेरीच्या तक्रारी कमी होण्यास मदत होईल। इयत्ता 1 ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर, राज्य सरकारचा मोठा निर्णय। 174 कोटींच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना शालेय शिक्षण साहित्य पुरवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। दप्तर खरेदीची ही संपूर्ण प्रक्रिया ई-निविदांद्वारे राबवून प्राथमिक शिक्षण संचालनाकडून अटी व नियमांनुसार ही पार पाडली जाईल। सोन्याचा भाव 3 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर। चांदीमध्ये 10,000 रुपयांची वाढ। डॉलर कुमकुवत झाल्याचा परिणाम। आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि बॉन्ड यील्ड्स कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारांचे पुन्हा लक्ष मौल्यवान धातूंकडे वळलंय आणि त्यामुळे राष्ट्रीय राजधानीसह स्थानिक बाजारामध्ये खरेदीचा ओघ वाढल्यामुळे दोन्ही धातूंचे भाव वधारलेले आहेत।
राज्यातील धरणांमध्ये साठा 80% उंबरठ्यावर. मराठवाड्यावर टंचाईचं सावट. राज्यातील 22 धरणे अद्याप कोरडी. राज्यातील विविध विभागांमध्ये पाण्याच्या उपलब्धतेमध्ये मोठी असमानता दिसून येत असून कोकणातील सर्वाधिक पाणीसाठा उपलब्ध आहे, तर दुसरीकडे काही भागांमध्ये पुरेसा पाऊस न पडल्यामुळे पाण्याची टंचाई भेडसावतची शक्यता निर्माण झालेली आहे. यंदा 28 ऑगस्टला रक्षाबंधन. उदयतिथीचा शास्त्रसंमत निर्णय. सकाळी 6:23 ते 9:48 पर्यंत शुभ मुहूर्त. पंचांगकर्ते आणि ज्योतिषांच्या मते भद्राकाळ टाळून सण साजरा करणं धार्मिकदृष्ट्या योग्य मानलं जात आहे. या धार्मिक कालावधीमुळे बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. मृत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्ती. वयस्कर शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधा. शासनाने कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करताना पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम वर्ग करण्याचे निश्चित केले. तांत्रिक अडचणी येणाऱ्या व्यक्तींसाठी विशेष पडताळणी पर्याय उपलब्ध करून तातडीने मदत देण्याच्या सूचना देण्यात आल्यात. नांदेड जिल्ह्यात शक्तीपीठाला शेतकऱ्यांचा विरोध. मोदीला आलेल्या अधिकाऱ्यांना हकललं. 16 गावांचा आक्रोश. प्रस्तावित महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात शेतजमीन संपादित केली जात असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय. आपल्या उपजीविकेचं साधन हिरावलं जाण्याच्या भीतीपोटी लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थ या प्रकल्पाविरोधामध्ये आक्रमक झालेत. बीड जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात 90 कोटी रुपयांची कर्जमाफी. दुसऱ्या यादीची प्रतीक्षा. कर्जमाफी होऊन देखील उदासीनता. जिल्ह्यातील 22,446 शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप देखील प्रलंबित. पात्र खातेदारांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी देखील तांत्रिक पडताळणी बाकी असल्यामुळे अनेक लाभार्थी वंचित राहिलेत. संबंधित विभागाने ही सर्व प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीचा 37,000 शेतकऱ्यांना फटका. 31 कोटींच्या मदतीला प्रस्ताव सादर. खरेदीपोटी 4,263 शेतकऱ्यांसाठी 1,152 लाखांची मागणी. जुलै महिन्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीपाची पिके आणि शेतजमिनींचं अतोनात नुकसान झालंय. बाधित क्षेत्राची पाहणी करून प्रशासनाने नुकसान भरपाईसाठी सरकारकडे आर्थिक निधीची मागणी केली. शेनोडी रामवाडी जलसिंचन योजना रखडली. प्राथमिक सर्वेक्षण झाल्यानंतर लावला जातोय विलंब. प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवा. पाणी उपलब्ध असून देखील योजनेची कामे पुढे सरकत नसल्यामुळे स्थानिक नागरिकांनी संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली. त्वरित प्रशासकीय मंजुरी न मिळाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. ओतूरच्या कांदा बाजारात मोठी तेजी. प्रति 10 किलोचा भाव 451 रुपयांवर. आवकमध्ये विक्रमी वाढ. कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या दुय्यम बाजार आवकामध्ये गुरुवारी उन्हाळी कांद्याचा व्यवहार मोठ्या प्रमाणात पार पडले. बाजारात मोठ्या प्रमाणात माल दाखल होऊन देखील दर उंचावल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालाय. ॲग्रिस्टॅग नाही पण 7/12 आहे. वंचितांना योजनेचा लाभ मिळणार. डिजिटल ओळख मिळणार. ॲग्रिस्टॅगच्या बाहेरचे शेतकरी रेकॉर्डवर येणार. राज्य शासनाने 7/12 उतारा असलेल्या सर्व शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी आधार संलग्नतेची प्रक्रिया सुरू केली. तांत्रिक अडचणींमुळे नोंदणी न झालेल्या किंवा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करून त्यांना कर्जमाफी आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आता एकदा 3 वर्षांसाठी काढता येणार पशुधनाचा विमा. विमा हप्त्याच्या तब्बल 85% रक्कम केंद्र आणि राज्य शासन भरणार. पशुपालकांना केवळ 15% हप्ता भरून घेता येणार विमा संरक्षण. राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत नैसर्गिक आपत्ती, आजारपण किंवा अपघातामध्ये पशु दगावल्यास पशुपालकांचं होणारं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली. एका कुटुंबातील कमाल 10 पशूंसाठी 12 अंकी एअर टॅग आणि वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे हे विमा संरक्षण मिळवता येईल. कर्जमाफी झाली. आता शेतकऱ्यांना नव्या कर्जाची प्रतीक्षा. बँका म्हणतात प्रक्रिया सुरू. प्रशासनाचे मेळावे घेऊन कर्ज वाटपाचे निर्देश. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेतून कर्ज खाती पूर्णपणे निलंबर करण्याची असली तरी राष्ट्रीयकृत बँकांच्या संत धोरणामुळे खरीप हंगामासाठी नवीन पीक कर्ज मिळण्यास उशीर होतोय. यावर तोडगा म्हणून महसूल आणि बँक प्रशासनाने तालुका स्तरावर विशेष मेळावे आयोजित करून पात्र शेतकऱ्यांना त्वरित कर्ज वाटप करण्याचे निर्देश दिलेले आहेत. परभणी जिल्ह्यामध्ये मनरेगाची 24,296 कामे रखडली. योजनेचे नाव बदलल्यानंतर या कामांचं काय होणार? मोहीम राबवून देखील पूर्णत्वासाठी अपयशच. रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या एकूण कामांपैकी 25%हून अधिक विकास कामे प्रशासकीय उदासीनता आणि तांत्रिक अडचणींमुळे अपूर्ण स्थितीमध्ये पडून आहेत आणि यामुळे कोट्यवधी रुपयांचा सार्वजनिक निधी अर्धवट कामांवर खर्च होऊ नये. प्रत्यक्ष लाभार्थ्यांना त्याचा पुरेसा फायदा मिळत नसल्याचं दिसून येत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राइब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.